श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 30 मार्च 2025 रोजी आलेला आहे गुढीपाडवा. सर्वप्रथम माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 30 मार्च 2025 रविवारी हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल. याच दिवशी नवीन वर्षाला प्रारंभ होत आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहेत. तर बघा, गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जे 3.5 मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त. गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची, मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास, नवीन व्यवसायास सुरुवात करतात. कारण या कामांमध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची, प्रॉपर्टी यांची सुद्धा खरेदी केली जाते. त्यातून मोठा लाभ संभवतो, घरामध्ये बरकत येते, अशी देखील प्राचीन काळापासून चालत आलेली मान्यता आहे. तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाची अत्यंत प्रभावशाली आणि तितकेच साधेसोधे असे ज्योतिषी उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे उपाय केल्याने घराची बरकत होते, अर्थात घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत येईल, तसेच पैशाला कधी कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील. पण या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुख, शांती आणि समाधान नांदू लागते, तसेच आजार पण निघून जाते. तर चला जाणून घेऊया पाडव्याच्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय करावेत. सगळ्यात पहिला उपाय, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे, अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, घराची, अंगणाची साफसफाई करावी. त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकावीत आणि या पाण्याने स्नान करावे. अशी मान्यता आहे की त्यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग, आजार निघून जातात आणि शरीर शुद्धीकरण होते. विशेष करून जे लोक आजारी असतात, त्यांची तब्येत वारंवार बिघडते, त्यांनी तर हा उपाय आवर्जून करून पाहावा. त्यानंतर दुसरा उपाय, गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपणा सर्वांना ही गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवांचे दर्शन करते, त्या व्यक्तीला सूर्य मजबूत बनवतो. म्हणजेच या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान, प्रतिष्ठा मिळू लागते. तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो मान सन्मान मिळत नसेल, समाजामध्ये योग्य तो मान सन्मान, प्रतिष्ठा मिळत नसेल, तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपण जप नक्की करावा. हा जप कमीत कमी 7 वेळा करावा. याने समाजामध्ये नावलौकिक वाढेल. विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत, राजकारणात आहेत, त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा. त्यानंतरचा पुढचा तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधलेली होती त्या कडुलिंबातील
काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावीत। आपली जी तिजोरी असते तिथे आपण पैसे ठेवतो, दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या, मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पानं जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुनिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्हिटीचा नाश होतो, त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी, दरिद्रता, अलक्ष्मी टिकत नाही आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो, लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो। अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि ही पाने ठेवताना आपण त्याचसोबत काही नाणेसुद्धा ठेवावी। 1 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयांची त्या ठिकाणी आपण 5 किंवा 2 नाणी ठेवू शकता। वर्षभर आपण ही पानं आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पानं टाकून देऊ शकता आणि ही जी नाणी आहेत त्यांचा पुनर्वापर करू शकता आणि दरवर्षी नवीन अशीच गुढीची कडुनिंबाची पानं आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवावी। ही पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसात तुम्हाला दिसून येईल की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे, पैशामध्ये वाढ होत आहे, कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो। अत्यंत सात्विक असा हा उपाय आहे, तुम्ही नक्की करून बघा। त्यानंतरचा चौथा उपाय जो आहे तो म्हणजे ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जसे आपण ही कडुलिंबाची पानं ठेवली अगदी त्याच प्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पानं आपल्या धान्य साठवण्याच्या सुद्धा ज्या कणगी असतात किंवा धान्य साठवतो, गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी, बाजरी, मका या ठिकाणी त्यातील काही पाने ठेवा, ज्यामुळे घरातील धनधान्याला बरकत येते। अर्थात धनधान्य कधीच कमी पडत नाही, घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही, सोबतच घरातील लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं। आता पाचवा उपाय जो आहे, ज्या घरामध्ये सातत्याने भांडणं होतात, कलह होतात, घरामध्ये सुखशांती नाही, त्यासाठी छोटासा उपाय। गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीला जी साखरेची गाठी बांधलेली असते त्या साखरेच्या गाठी घरातील सर्वात लहान मुलांच्या गळ्यात घालायचे आहे आणि त्याला घरभर फिरू द्यायचं आहे। ते मूल जसं घरभर फिरू लागेल तसं तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट पावेल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे किंवा तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे। त्यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होतं, प्रेम स्नेह वाढीस लागतो, घरातील नातेसंबंधामध्ये साखरेची गोडी निर्माण होते। आता बघा पुढचा 6वा उपाय, घराची बरकत होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय, तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालथा घातलेला असतो तर गुढी उतरवल्यानंतर आपण हा तांब्या किंवा पेला त्या तांब्यामध्ये थोडे धान्य भरावे, गहू किंवा तांदूळ भरावे, एक हळकुंड टाकावे आणि सोबतच 1-2 नाणी टाकावीत आणि असा हा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला, गरिबाला दान करावा किंवा कोणत्याही मंदिरात तो कलश ठेवून यावा। त्यामुळे घराची प्रगती होते, घरातील धनधान्य, पैसा, वैभव, मांगल्य या गोष्टी सातत्याने वाढत जातात। त्याचसोबत या दिवशी आंबे खरेदी केले जातात। जर आंब्याचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकता आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासमवेत आपण खावे, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढीस लागते। बघा आता त्यानंतर 7वा जो उपाय आहे
तो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो तर ती साडी घरातील सौभाग्यवती महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही सौभाग्यवती महिलेला दान करावी। या उपायाने देखील आपल्या घरामध्ये बरकत येऊ शकते। त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करावे। अन्नपूर्णा देवीची कथा सांगा, पूजा करा, विविध पदार्थ, फळे, घरात बनवलेला स्वयंपाक देवीला दाखवावा, असं पूर्ण महिनाभर करावे। चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे, देवापुढे काढावी। गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करावा आणि तो पूर्णत्वाला न्या। हिंदू धर्मातील नववर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा। त्याचबरोबर गुढी उभारते वेळी ही विजयाची गुढी आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी म्हणून प्रतिकात्मक ही गुढी प्रत्येकाने उभी करायलाच हवी। या दिवशी आंब्याची देखील खरेदी करून तुम्ही दान नक्की करावे। या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजेचे देखील अत्यंत महत्त्व आहे, म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचं दर्शन नक्की घ्या, सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा। अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत साधे सोपे उपाय करून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करा। बघा, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा। तसेच असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।